होळीसाठी होळीसाठी हे चोरीच होती ते चोरी होती. चोरी करूनच होळी होत होती त्यावेळेस. पण मित्रांनो ही चोरी काय स्वतःसाठी स्वार्थासाठी नव्हती, ही एक सण साजरा करण्यासाठी. मित्रांनो ती राख असते ना, ती राखीचा आम्ही मित्रांनो रंग करायचं आणि एकमेकाच्या अंगावर टाकायचं. 5 दिवस आम्ही रंगपंचमी खेळत होतो मामा. काय दुखालं आमचं दात दुखालं. चला कशामुळं मामा, कशामुळे जात गेले? ते पानपुडी पराग मावा मावा मोळा वगैरे. मित्रांनो नमस्कार, सर्वांना शुभ सकाळ. तर मित्रांनो आज काय आहे माहितीये का तुम्हाला? मामा आज काय आहे? आज होळीचा दिवस आहे. होळीचा दिवस. तर बऱ्याच जणांना होळी म्हणजे आताचे जे जनरेशन आहे ना आप्पा, त्यांना होळी म्हणजे काय माहितच नाही. तर ती सध्या झोपीत आहे ती. तर आप्पा मला सांगा, तुमच्या वेळेसची होळी कशी होती मला सांगा की जरा आप्पा. आम्ही बघा रात्री 12-1 वाजेपर्यंत होळीची लाकडं चोराला जात होतो. बर. लोक झोपले की आम्ही गवऱ्या गोळ्याचं करायचं. लाकडं हा. हे गोळा करायला आम्ही जात होतो. रात्रभर म्हणजे बाहेरच फिरत होता. बाहेरच फिरत होतो. किती दिवस करत होता हे? असं एक 8-10 दिवस अगोदरपासून तयारी आहे होळीची. म्हणजे होळीच्या 8 ते 10 दिवस अगोदर पासून ना लाकडं गोळा करणे, गौऱ्या गोळा करणे ही तुमच्या वेळेस चालाच म्हणा की. तर मला सांगा तुमच्या वेळेस किती गौऱ्या म्हणा, लाकडं म्हणा, किती गोळा करत होता आप्पा साधारण? आम्ही बघा एक 5-6 दिवस रंगपंचमी पर्यंत चालाव. बापरे. त्या हिशोबाने एवढं गोळा करत होता. एक 20-25 पोरं गॅंग घेऊन रात्री आम्ही चोऱ्या करायला जाणार होळीचं. म्हणजे ते मनाचं चोरी त्यावेळेस होतं होळीसाठी. होळीसाठी हे चोरीच होती ते चोरी होती. चोरी करूनच होळी होत होती त्यावेळेस. पण मित्रांनो ही चोरी काय स्वतःसाठी स्वार्थासाठी नव्हती, ही एक सण साजरा करण्यासाठी. आणि तुम्ही सांगा तुमच्या वेळेस कसं काय, तुम्ही बी गौऱ्या गोळा करत होता? आम्ही तर अमासाला धरून होळीपर्यंत आम्ही गौऱ्या गोळा करून आम्ही होळी जाळत होता. बर. आणि खोबरी जाळून खात होता. खोबरं जाळून खाल्लं तर दात घट असते. बर बर बर. हरभरा खोबरं हे सगळं शिजून खाल्ले ना दात म्हणजे त्या आरावर काय गौऱ्या दळाल्या होळीच्या तव्यावर. म्हणजे मित्रांनो होळीची जी आपली आर असतो का, आर म्हणतो आपण त्याला, जी हरभर खायची माहित नाही, खोबरं खायची माहित नाही, नुसता आईस्क्रीम चोखा यायचं पेप्सी. अहो हरभर म्हणजे लोकांना दात कुठे आहे ती? लवकरच दात चाललंय. मातीत गेले दात. खोबरं खावं होळी दिवशी जळून कसं घट असतं बघा. ती एन्जॉयच वेगळा. शेळ्याच्या भाकरी बी खायला येते. वाह. पाणी पण त्याच्यावर तापून आंघोळ करत होते लोक. बर. वर्षभर काय खासियत होती का काय? ते त्याच्या होळीच्या ह्याच्यातल्या आंघोळ केलं म्हणजे एक वर्षभर आपल्याला आजार होत नव्हता. बर. सगळ्या गल्लीतले हे गोळा होऊन आंघोळीला पाणी ठेवत होते. तवली म्हणा, कळशी म्हणा, एक कळशी म्हणा, हे असं करून आहे ना सगळं आरावर घरातल्या भांडण लागायचे. घरातल्या सगळ्यांना आंघोळीला ते पाणी देत होते. आणि वर्षभर आंघोळीचं ते या वर्षी होळीला गौरी बी मिळेल ना उडकलं गौरी गौरव गायवाला काय म्हणते आमचं गॅस टाके हो आम्ही लावत नाही गौरा असं म्हणाले. आता सगळं गॅसवरच पेटवायचे. गॅस आलेत पुढच्या वर्षी होळी. अहो चुलीच नाही ते तर गौऱ्या शेण कुठले येणार आहे? आणि जनावर बी कमी झाले जनावर कम झाले. कुठली शेण जनावर आहेत आणि लागणार कम झाले. तर मित्रांनो अशा प्रकारची ही पहिली होळी. ही मामा म्हणजे आप्पा आहेत बघा, आणि हे मामा कुठल्या गावचं मामा तुम्ही? आमचे मंद्रुप. आणि तुम्ही? आम्ही सोलापूरचे. तर मित्रांनो खूप छान प्रकारची होळी व्हायची. आताच्या मुलांना होळी म्हणजे माहित नाही. मित्रांनो खरंच यांनी जे सांगितलं ना ते मीच देखील केल्यावर का रात्रभर मित्रांनो आम्ही झोपत नव्हतो. बैलगाडीत आम्ही पिशव्या उचलत नव्हत्या तर बैलगाडी पळवून न्यायची मामा आम्ही. बैल नसायचे, परंतु ती पोरं इकडल्या उजव्या बाजूला डाव्या बाजूला पोरं बैलासारखं धरायचे आणि ती बैलगाडी आम्ही पळवत न्यायची. तर अशा प्रकारे आईस्क्रीम खायचं, आमचा ताट मोबाईल संडास लागले मोबाईल बघायचं असले कार्यक्रम. त्या व्यतिरिक्त सणच लोकांना माहित नाही तो. तर मित्रांनो होळीचा सण खूप मोठा आहे, अख्ख्या आपल्या भारत देशात साजरा केला जातोय आणि आमच्या गावात देखील होतो. टायगर सारखं मोदी असं तर जमीन हातरत. तर मित्रांनो अशा प्रकारची होळी मित्रांनो ही पूर्वी साजर व्हायची. आता जरा कुठेतरी कमी झाले, अजून बी खेडेपाड्यात असणार आहे. तर मित्रांनो खरं सांगतो होळी म्हणजे कशी असते तर मित्रांनो 8 दिवस अगोदर गौऱ्या लाकडं जळण हे चोरून आणायचे. मित्रांनो घरी कुणाच्या जात नव्हतं ते, तर ते सगळं आपल्या देवळापिशी इशीपाशी म्हणजे एका चौक राहायचा त्या चौकापिशी आपण ते ठेवलं जायचं.
तर मित्रांनो त्या प्रकारची होळी आज जर पेटवली तर मित्रांनो 2 ते 3 दिवस, कधी कधी तर 8 दिवस सुद्धा जळायची. लाकडं जळत नव्हती मित्रांनो. एवढ्या प्रकारची होळी आम्ही साजरी केलेली मित्रांनो. खरंच ती आठवण येते. आज मी सकाळी येताना मी चौकातून आलो मित्रांनो, एक गौरी मला दिसली नाही. तर मित्रांनो खरंच खूप हे वाटलं, कारण ते दिवस गेले. आम्ही लहान असताना खूप छान होळी व्हायची. सगळ्या गावातल्या मित्रांना सगळ्याला माहिती आहे. अजून देखील ज्याने अशा प्रकारची होळी केली ना मित्रांनो, त्यांनी कमेंट करून सांगा तुमच्या प्रेडची होळी कशी होती. तर ढीगभर लागायची. अशी रात्री पूजा अर्चा करून निवत दाखवून जर होळी पेटवली तर 2-2 दिवस होळी विझत नव्हती. आणि आम्ही सकाळून मित्रांनो आमची भांडण लागायची मित्रांची. माझी कळशी ठोगा, तुझा तांब्या ठोगा, तुझा हांडा ठोगा, तुझी तवली ठोगा. तर कारण ते तवलीतलं जर पाणी आणि ते घरी येऊन आंघोळ करण्यात काही वेगळीच औरच मजा होती मामा. बरोबर आहे नाही. आणि त्याच्यावर संध्याकाळी मग चिचुक भाजायचं, हरभरं भाजायचं. मित्रांनो ह्या आठवणींना जाग्या झाल्या मित्रांनो आज होळीच्या निमित्ताने. आणि त्यानंतर रंगपंचमी तर वेगळीच व्हायची. का तर मित्रांनो खरं सांगू तुम्हाला, आमची रंगपंचमी मामा कशी चालू व्हायची माहिती आहे का? जी होळी चालेली राख असते का मामा, आमच्याकडे रंग नव्हते पण आनंद भरपूर होता. आमच्या वेळेस आनंद भरपूर होता मित्रांनो. ती राख असते ना, ती राखीचा आम्ही मित्रांनो रंग करायचं आणि एकमेकाच्या अंगावर टाकायचं. 5 दिवस आम्ही रंगपंचमी खेळत होतो मामा. रंग नव्हता, राखचं पाणी करायचं, तांब्यात पाणी करायचं आणि ह्याच्या अंगावर टाक, त्याच्या अंगावर टाक. हरभर खायचं दाताच नाही, खोबरा खाला तर दाताच नाही. काय दुखायला खाऊन जात गेलं मावा खाऊन. बाबा, काय दुखायला आमचं दात दुखायलं. चला कशामुळं मामा, कशामुळे जात गेले? ते पानपुडी पराग मावा मावा मोळा वगैरे. तर मित्रांनो मस्त खरंच आज होळीच्या सर्वांना खरंच हार्दिक शुभेच्छा. आमचे मामा खूप छान बोलले, त्यांची माहिती तुमच्या पुत्र पोचली. तर जुने पुराणे अशा आठवणी मित्रांनो बघा, तुम्हाला देखील कशी वाटली, आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा, कमेंट करा मित्रांनो. ओके, थँक्यू मामा, धन्यवाद. जय हिंद, जय महाराज.